धन्यवाद सन्माननीय बालकृष्ण लसणे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आपलं सरचं स्वागत हार्दिक स्वागत। तर दुसऱ्या मॅचला इथून मात्र सुरुवात होते। सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। स्ट्राइक एंडला मानस तर नॉन स्ट्राइक एंडला वेदांत ही सलामीची जोडी आपण पाहतोय। जनमन कोणी बी टीमच्या माध्यमातून आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता हर्षला ही जिम्मेदारी सोपवली गेली। श्याम कराळे सरांचा इशारा येतोय या सामन्याला होते सुरुवात। मॅचचा पहिला बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। ऑफस्टॉनच्या बाहेरच्या चेंडूला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर हा येतोय धमाका सिक्सर। पहिल्याच बॉलवर पहिला बिग हिट आणि पहिला षटकार आपण पाहिला। पहिला बार लाख मुलाचा ना पहिला षटकार खूप महत्त्वाचा असतो बॅटर करिता आणि पहिला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर माणिकच्या बॅट मधून। यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो। तुमच्या बाहेरच्या चेंडूला पुन्हा एकदा पाठवला गेलाय। पंचांचा इशारा काय येतोय तो पाहण्यासारखा असेल। यावेळेस चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार हा येतोय चौकार। एकंदरीत पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार आहे की चौकार याची मात्र पडताळणी केली जाते। सहा धाब्याने धावफलक इथून मात्र 12 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय। बॅक टू बॅक दोन बिग हिट पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकलेत। आता मात्र तिसऱ्या चेंडूवर षटकार येईल का? कमालची फलंदाजी पाहायला मिळते पहिल्या दोन चेंडूवर। ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूला सरळ पाठवलं गेलंय।
6 धाबा इथून मात्र 12 धावा फलकावर. 2 चेंडूवर 2 विकेट पाहायला मिळत आहेत. सुरुवात कमालीची राहिली. बॅटर आपण पाहतोय मानसच्या बॅट मधून हे 2 स्ट्रोक हर्षच्या विरोधामध्ये. मात्र हर्षला इथून कमबॅक करावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवर जरूर 2 षटकार आलेत. त्याच्या विरोधात चांगला चेंडू डिलिव्हर करावा लागेल. पुणे जगदा गोलंदाज हर्ष गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉसला मात्र दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि चेंडूला पाठवला गेलाय. अजून एक येतोय धमाका सिक्सर. लगातारच्या 3 चेंडूवर 3 विकेट. बॅटिंग षटकारांची हॅट्रिक साजरी केली या स्पर्धेची. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आलेत. यावेळेस पंच केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी घडली आहे. त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 14 अंकावर धावफलक. माफी असावी. 20 धावा फलकावर आहेत. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आले. त्यानंतर 2 धावा. 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरफुलच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजी. पूर्णपणे आत्मविश्वासाने फलंदाजी केली जाते आणि क्रिकेटच्या बेसिकवर जेव्हा जेव्हा तुम्ही फलंदाजी करताय ना तेव्हा मात्र तुम्हाला धाबा जरूर मिळत आहेत. त्या पद्धतीने पाहिलं तर ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता. ऑफ साईडला पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं एक षटकार. त्यानंतर एक समोर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये षटकार जात असताना पाहिला. त्यानंतर दिशा दिली होती स्वेरली क्षेत्रामध्ये. त्या दिशेमध्ये षटकार पाहिला. धावसंख्या पाहिली तर 20 या अंकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू टाकण्याकरिता हर्ष आतापर्यंत महागडा राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय धमाका सिक्सर. धन्यवाद धन्यवाद. कमालीची बॅटिंग. ज्यांचं ध्येय स्पष्ट असतं ना त्याला रस्त्यावरच्या अडथळ्यांची पर्वा नसते. आणि मैदानाच्या आतमध्ये आला तिथून मात्र प्रहार प्रहार आणि प्रहारच पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत या बॅटरनं. यावेळेस फुल टॉस. पुण्याच्या एकदा ऑफ साईडला दिशा दिली गेली. चेंडू थांबणार नाही. निघून चाललाय कव्हर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 30 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग राहिली आहे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मानस आणि वेदांतला स्ट्रायकर आले नाहीये परंतु स्ट्राईकवर मानसने जो कमाल दाखवली पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा जमवल्या गेल्यात. आणि पहिल्या विकेटसाठी पाहिली तर पार्टनरशिप खूप महत्वाची असते आणि महत्वाची पार्टनरशिप इथून मात्र जोडत असताना हे दोन्ही बॅटर.
खूप महागडा ठरला हर्ष हा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्या विरोधामध्ये पाहिलं तर 4 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक दुहेरी धाव. म्हणजे त्या षटकामध्ये पाहिलं तर 30 धावा खर्च केल्या. येणाऱ्या गोलंदाजाला इथून मात्र कमबॅक करावं लागेल. क्रिकेटच्या पटलावर पाहिलं तर कमबॅक पलटवार हे सातत्याने होत असतात. इथून मात्र पलटवार होईल का? गोलंदाज इथून मात्र चांगली गोलंदाजी करेल की ज्या पद्धतीने सुरुवात आपण पाहायला मिळाली पहिल्या चेंडूपासून या षटकामध्ये सुद्धा त्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल का? हे बरेच सारे प्रश्न उद्भवले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र अनुभवी गोलंदाज संदीपला आणले गेले. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये स्पेरली क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 32 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत आपलं खातं खुलं करतोय. संघाची टोटल पाहिली तर 32 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. चांगली धावसंख्या हल्लेख आतापर्यंत उंचावला गेलाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 30 झाल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या चेंडूवर 2 धावा जमा केलेत. गोलंदाज आपण पाहतोय संदीप रनअप मध्ये चुकी करतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर जात असताना स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. कृष्णा पवार आणि निनाद लसने यांच्या आठवणीला उजाळा देणारी कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 खऱ्या अर्थाने दिमागानं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. ह्यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 34 या अंकावर धावफलक. पहिल्या षटकामध्ये चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. पॉवर प्लेचा चांगला वापर केला आणि त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवर कपल्स पाहायला मिळालं. 2-2 धावा कंप्लीट करत असताना वेदांतला पाहायला मिळालं. चांगली पार्टनरशिप इथून मात्र भेट केली जाते ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ह्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय. खाली क्षेत्राने वाढला गेलाय. चेंडू थांबणार नाही निघून चाललाय. थर्ड मॅन रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर हा येतोय रुबाबदार चौकार. कमालीची बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये आपण ताकद पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये आपण नजाकत पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर कपल त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पाहिलं तर चौकार वेदांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस तेवढं प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडूला अडवलं गेलंय. एक सिंगल धाव मिळेल वेदांच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली गेले 39-39. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 39 लागल्या गेल्यात गुण ताळकेवर. चांगली फलंदाजी राहिली. बिनबाद 39. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल धावेने धावफलक पुढे जाईल. 40 या अंकावर धावफलक. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 30 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. या षटकामध्ये पाहिलं तर एक चौकार जरूर आलाय परंतु धावा रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. पहिल्या षटकाच्या माध्यमातून पाहिलं तर गोलंदाज संदीप या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस रिव्हर्स खाली क्षेत्र. यावेळेस काय घडलंय? हिट विकेट पाहायला मिळते. फलंदाज इथून मात्र वेदांत बाद होतोय.
विकेटचं पतन झालं, परंतु एकंदरीत पाहिलं तर भरपूर सारा धावा फलकावर पाहायला मिळतात. या फटक्याची गरज होती का, हा फलंदाज मात्र स्वतःला विचारत असेल. जर विकेट मिळाली, वेदांत हा बाद झालाय. आणि पहिली विकेट आपण पाहिली तंबूच्या आश्रयाला जात असताना. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यश, परंतु एका साईडला पाहिलं तर मानस चांगली बॅटिंग करतोय. आता मात्र यश या बॅटरला साथ द्यावी लागेल, तर मात्र अजून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. मोठ्या धावसंख्येचा आपण पाहिलं तर उच्चांक गाठला जाऊ शकतोय. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 22 धावा होत्या, या मॅच मध्ये उच्चांक गाठला गेलाय. अजून किती धावा तर मात्र जोडल्या जातील. पहिल्या 2 ओव्हर मध्ये पाहिलं तर 40 लगावल्या गेल्यात. येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये अजून किती धावा जमवल्या जातील, की मात्र इथून आई गावदेवी हिवाली टीम कमबॅक करेल, हे पाहण्यासारखं असेल. चला यापुढील दुसऱ्या फेरीतील सामना असेल आई गावदेवी काजू बांधणपाडा बी विपक्षात जय शेल्पा राहुल 11 सोनटक्के. दोन्ही टीमने तयार राहायचंय. पहिल्या डाबाचा खेळ संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. चला मॅचला सुरुवात करायची. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा फलकावर आणि तिसऱ्या षटकाकरिता हार्दिकला आणले गेले. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जनमन कोणी बी विपक्षात आई गावदेवी हिवाली. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, परंतु प्रोटेक्शन आहे डीप कव्हर क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 42 या अंकावर धावफलक. आई गावदेवी हिवाली टीम आपण खूप सारा वेल दवडतायत. गोलंदाज आपण पाहतोय हार्दिक पुणेचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस कन्व्हिन्सिंग नव्हते बॅटर. ऑन साइडला चेंडू निघून गेलाय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलाय. एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 43 अंकावर धावफलक. पहिल्या षटकात जरूर 30 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडस कमबॅक केले जाते. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. चेंडूला पाठवला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा बिग हिट षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरला मात्र पाठवलं गेलं सीमा रेषेच्या बाहेर. स्पेअर क्षेत्रामधून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिला. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 49. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि 49 धावा धावफलकावर लागले आहेत. 50शी गाठली जाते आता मात्र या सत्रामध्ये. ह्यावेळेस विकेटच्या मागे चेंडू निघून चाललाय. पंच आमच्याकडे वळतायत. लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. 31 भरणार राहील. धावसंख्या आता मात्र 50 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. जनमन कोणी बी टीमची टोटल पाहिली तर 50 या आकड्यावर. यावेळी चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक चेंडू खाली येतोय. झेल इथे मात्र पकडला जातोय. फलंदाज इथून मात्र यश हा बाद होतोय.
मिड विकेट आणि स्वेर्ली क्षेत्रामध्ये खूप सारं अंतर होतं आणि ते गाठलं गेलं होतं आणि तिथून मात्र सीमा रेषेच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिला. 4 धाबे करिता 4 धाबेने धावफलक 54 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. आता मात्र चौथ्या षटकामध्ये स्वागत केलंय बॅटरनं तनिष या गोलंदाजाचं. चांगली फलंदाजी करतोय मानस. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, मानसिकता चांगली पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू हवेत आहे, लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कमालीचा झेल पकडला गेलाय आणि सलामीचा मानसला मात्र आता जावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदल. विकेटचं पतन झालं, मानस परतला गेलाय, परंतु कमालीची बॅटिंग राहिली. जी सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले होते आणि 11 चेंडूमध्ये 38 धाबांची खेळी करत असताना तो आपण पाहिला तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचला गेलाय. अंतिम षटकामध्ये विकेट मिळवली गेली. तनिषा गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या विरोधात चौकार जरूर आला होता, पण तो पलटवार पाहायला मिळाला. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला जरूर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटरचा, चेंडू पासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4च धाबा खर्च केल्यात. अंतिम षटकामध्ये आपण हा खेळ पाहतोय. यावेळेस चेंडू हवेत आहे, लांबी गाठली जाईल का? गाठली गेलीये, चेंडूला पाठवला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा बिग हिट षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 60 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. यावेळेस ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. 1 धाव तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न राहील, सक्सेस राहिले. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्याचं कारण पाहिलं तर 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना 2 धाबेने धावफलक 62 या अंकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आपण पाहत आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जरूर वातावरण दमट असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये कडक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कडक फलंदाजी करत असताना जे अनुमान कोणी टीमला पाहतोय. यावेळी चेंडू हवेत आहे, एसटी रक्षक इथे मात्र चुकी करतोय आणि या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाबेचा प्रयत्न बघता बघता तिसरी धाव चोरली असंच म्हणावं लागेल. 3 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले गेले 65. पहिल्या सत्राचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये कमालीची बॅटिंग राहिली. पहिल्या ओव्हर पासून पाहिलं तर चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूवर 3 बिग हिट आले आणि आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये 15 धाबा जमा केल्या गेल्यात आणि टोटल पाहिली तर 65 आपल्याला पाहायला मिळते. 66 धाबांचा पाठलाग करावा लागेल आई गावदेवी हिवाली टीमला. त्या दरम्यान आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा टॉस करणार आहोत. जय शिल्पा राहुल 11 सोनटके विपक्षात आई गावदेवी काजू बांधनपाडा बी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सोनटके विपक्षात काजू बांधनपाडा बी. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आई गावदेवी काजू बांधनपाडा बी, जय शिल्पा राहुल 11 सोनटके.
टीमचा कॅप्टन, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मधुकर गुरव साहेबांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सोनटक्के टीमच्या माध्यमातून हेड असं कॉल आणि नाण्याची बाजू काजू बांधणपाडा टीमच्या बाजूने लागली. साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. त्यानंतर 22 धावा चांगल्या पद्धतीने चेस झाल्या. ह्या मॅच मध्ये टॉस जिंकून काय निर्णय असेल? बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल? मागील मॅच मध्ये ज्या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी झाली नसेल या मॅच मध्ये अपेक्षा असेल? हो नक्कीच, सगळ्यांकडून अपेक्षा असेल. धन्यवाद. आता मात्र बॅटिंग करायची. किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल? 60-70. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली जाईल? स्वप्नील, रोहन, रुपेश. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथं टॉस जिंकलाय. आई गावदेवी काजू बांधणपाडा बी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता सोनटक्के टीमला. ओर टू कॉम्बॉक्स दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. तर नक्कीच धन्यवाद सुनील पाटील. एक चांगला व्हॉइस तुम्ही ऐकत या विभागातील एक चांगला आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. देखील स्पर्धा पुण्याची जाऊया. स्पर्धेच्या ठिकाणी पाहू शकाल मॅच क्रमांक 2 एका साईडनं जहानमान कोणी आणि एका स्पर्धा पाहिला तर नक्कीच पाहायला मिळते टीम सांतारा झैवाली. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहू शकाल की 24 बॉल अगेन्स्ट पहिला इनिंग कंप्लीट झाल्या. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 65. एक बलाढ्य ताकद या ठिकाणी बनवली जाते आहे. कारण 65 धावा ऑलमोस्ट या सीझन मध्ये या क्लायमेट मध्ये थोडंसं मात्र घातक देखील असतील. कारण हिट टून वाढली आहे. सूर्य देखील आपल्या प्रत्येक मस्तकाला दस्तक देतोय आणि 12:01 पाहतोय. 6 फेब्रुवारी 2026 दिवस कवाडकरांची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं कृष्णावर निनाद स्मृती चषक 2026 मध्ये पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या देखील स्पर्धेमध्ये सर्वांनी आदरणीय निलेश दादा गुरव ऑल टीम कंपनी या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं अनेक दिवसांची मेहनत घेतली आहे. त्यानंतर कुणाची लसणेचा पाहू शकाल. त्यानंतर पाहायला मिळेल की सतीश जाधव यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आज पहिल्या दिवसामध्ये आणि कवाड ते अंबाडी असूनच्या माध्यमातून तुम्हाला ऑन होताना पाहायला मिळते. जो बॉल दिला तो असेल, चॉईस बॉल नाही. ते स्पर्धेचा नियम आहे. जो पहिला बॉल तुम्हाला दिला जाईल बॉल मध्ये थोडंसं डिफेक्ट असेल तर मात्र तो चेंज केला जाईल. त्यानंतर स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक पाहू शकाल नक्कीच जी रोख रक्कम फर्स्ट 2 आणि 3 पर्यंत मात्र पाहू शकाल की रोख रक्कम 25,000 रुपये. त्यानंतर 15 आणि 7 अशा पद्धतीनं तिन्ही प्राइज. वन मॅन आर्मी आन बान शान भिवंडी ग्रामीण भारतीय जनता पार्टी निलेश दादा गुरव एकच गाजा वाजा आणि आमचा निलेश दादा. खरं आता पाहू शकाल ही स्पर्धेची शोभा आहे आणि तिन्ही प्राइज त्यांच्याकडनं आलंय. त्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय ही ट्रॉफी तुम्ही पाहतोय. शितून अशोक जाधव माजी उपसरपंच ग्रामपंचायत ढोले यांच्याकडनं मात्र या स्पर्धेकरता ते आपण ट्रॉफीज पाहतोय. दिवंगत अशोक शेठ जाधव यांच्या स्मरणार्थ त्यानंतर या स्पर्धेकरता सामना पुरस्कार पाहू शकाल की खऱ्या अर्थानं अमर अनंता गंगा यांच्या स्मरणार्थ दिवंगत राहुल मारुती सोनावणे यांच्या स्मरणार्थ महेश मारुती सोनावणे यांच्याकडनं. त्यानंतर बेस्ट बॉलर बॅट्समन आणि सिरीज अंबाद नक्कीच सूर्य जिजाबाई प्रकाश हांडगे यांच्या स्मरणार्थ अक्षय प्रकाश धनगे यांच्याकडनं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जाऊयात सेकंड इनिंगच्या 24 बॉल्स पाहू शकाल. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. विजयाकरता 65 धावांचं लक्ष आहे. सायकल बॅटर पाहतोय जीवन आणि नॉन सायकला संदीप आणि गोलंदाजी मागमध्ये पहिले स्पीड मेंटेन करता प्रणितला पाहतोय. शर्मन कोहली 65 धावा. असं म्हणतात ना की आयुष्याची सुरुवात आणि क्रिकेट सुरुवात मध्ये केव्हाही करा मध्ये ती व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. स्टार्ट ऑफ द गेम मॅचला सुरुवात पहिला बॉल अगेन या गोलंदाजी मागमध्ये प्रणित पहिला बॉल डिलिव्हर करेल. चांगला बॉल आहे
पण यातील हॉपस्टॉपमध्ये दर्शवत असताना की दिशाने गोलंदाजी थोडंसं क्रीजच्या विरुद्धचा बॉल पाहायला मिळाला. परंतु हॉपस्टॉपमध्ये फिनिश करायचा प्रयत्न करत होता. आता वाईट बॉलनं असं म्हणतात स्कोर काढला. सुरुवात होणं खूप गरजेची आहे. मग बॅट नाही होते अति सुरूपणे पण धावा येणं खूप गरजेचे आहेत. आणि इथे पहिली स्कोर रन कंप्लीट झाली. स्कोर कार्डवरती पाहतो नक्कीच की बॉल फेकून झाला नाहीये. टीम मात्र की जाणतारा झैबाली महाराजांच्या नावानं आपल्या स्पर्धेमध्ये बिलॉंग करते आणि भिवंडी विभागातील ज्या आपण क्रिकेट पाहतो ना त्याबद्दल पाहायला मिळतंय. यावेळी लो फुलटच बॉल परफेक्ट मध्ये त्या ठिकाणी कव्हरला बॉल फेकून दिला गेलाय. डाउन द ग्राउंड बॉल मध्ये निघून जाईल. जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. तर स्पर्धेची आठबान शॉन पाहू शकाल. नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर तुमच्यापर्यंत सॉंग ऐकवतायत. एकच व्यक्तिमत्व समाजसेवक महाराष्ट्रामध्ये आणि कवाडगावचं व्यक्तिमत्व निलेश दादा गुरव. व्यक्तिबद्दल बोलावं शब्द खूप कमी आहेत. कार्य खूप मोठं आहे. पण म्हणतो ना की साम्राज्य पद्धतीने तुम्ही मात्र एकटे लढा आणि खरं तर हा आयुष्य खूप सुंदर देखील असेल. नेक्स्ट बॉल घेऊन तयार गोली मार्कवर ना याला पुन्हा स्लाइस दिला बॉलला. चेंडू यावली हवेमध्ये कव्हर पॉइंट मध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. मिनिटेड पॉवर पे म्हटलं ना की खरं अर्थानं 30 सर्कल शात मध्ये 99% फील्ड पाहू शकाल आणि त्याचा परिपूर्ण फायदा घेण्याकरता बॅटर अग्रेसिव्ह पद्धतीने फलंदाजी करत असतो. का 6 बॉल ऑन प्रोसेस जरी असतील तरी मात्र थोडासा मुवमेंट करत या बॅटिंग मध्ये असताना आणि ते पाहू शकाल की जीवनच्या बॅट मध्ये आतापर्यंत 7 धावसंख्या टोटल झाली आहे. एक मध्ये वाईट स्वरूपानं त्यानंतर की चौकारला कव्हर पॉइंट मध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. एक चांगला टीम पाहू शकाल ज्या क्षेत्रामध्ये परफेक्ट बॉलला क्रेज करायचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाजी माग असताना एक अप्रतिम ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतीये. 65 बनवायच्यात पहिले ओव्हर्स पाहू शकाल. मेंटेन पॉवर प्ले प्रगती पथावरती आहे. गोलंदाज प्रणितला पाहतोय मॅन फॉर्म मखोणी. या पूर्णच एकदा परफेक्ट दिशा दाखवली गेली आहे. शेडू पात्र निघून चालला. द फ्लॅट षटकार पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल 6 धाबा. उत्तर दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. पलटवार या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. एक तेरी तो एक बेरी असं तुम्ही पाहू शकाल. 65 बनवायच्यात त्या पद्धतीमध्ये फलंदाजी करतो. जीवन ज्याचं नाव आहे त्या जीवनाचं दुसरं स्वरूप मात्र जीवन आहे. मात्र मित्रांनो आपल्या चित्रपटाला वन्स मोर नाही आहे. स्वतः जगा दुसऱ्याला देखील जगू द्या आणि क्षण मात्र जगता जगता एक या पूर्ण मात्र या क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आस्वाद घ्या. आज प्रत्येकी व्यक्ती पाहू शकाल क्रिकेट म्हणजे प्रेमामध्ये गुंत झाली आहे. 3.5 अक्षरांचं उमेद म्हणजे क्रिकेट. 3.5 अक्षरांचं प्रेम म्हणजे क्रिकेट आणि 3.5 अक्षरांचं सर्वस्व म्हणजे क्रिकेट आहे. देखणी स्पर्धा दिमागदार आयोजन आपण पाहू शकाल. नक्कीच खऱ्या अर्थानं गुणादादा लसण्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आज पहिल्या दिवसापर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. याचा फेस थोडासा पटपटना पाहायला मिळाला. लेट कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं. पण म्हणतो ना टायमिंग प्रॉपर आणि कनेक्शन प्रॉपर जर असेल ना बॅट आणि बॉल मधनं ॲज अ परफेक्ट पाहू शकाल की शॉर्ट सिलेक्शन या तिन्ही गोष्टी वापर तुम्ही क्रीज मध्ये करा. बॅटिंग असेल माती विकेट असेल पाटा विकेट असेल. आता सर्वस्व पाटा विकेट पाहायला मिळतात. 2021 पासून क्रिकेट बदललं गेलं. 6 वर्षामध्ये प्रगती पथावरती ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेट एकच वाक्य ग म्हणजे गगनात घुमणारा म म्हणजे मनात जागा निर्माण करणारा आणि न म्हणजे न कुणाला ऐकणारा हे माझं ग्रामीण क्रिकेट. जाऊयात मॅच दर्शन. अली मोठा सुकड्याचा प्रयत्न होता संदीपच्या मॅट मधनं. बॅट आणि बॉल मध्ये पाहू शकतो ऑन साईडला एक सिंगल दुसऱ्याचा विचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. प्रताप लागतंय. स्पेल क्रमांक तुम्ही जर पहिलं मात्र मेंटेन पॉवर प्ले असताना आतापर्यंत या स्पीड मधील धावसंख्या जाऊन फलकावरती ती मात्र 15 या धावसंख्येवरती. पहिला बॉल वाईड आला मग त्यानंतर चौकार मग दुहेरी सेवंतर षटकार सिंगल आली. अशा पद्धतीने आतापर्यंत या ठिकाणी 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 5 बॉल मध्ये धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 15 या धावसंख्येवरती आहे. म्हणतो ना की पार्टनरशिप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये. कारण जीवनाच्या संगतीला जर जोडीचा चांगला असेल ना तर नक्कीच दुःख देखील पेलण्याची ताकद दोघांमध्ये असते. यावेळी परफेक्ट ब्लॉकरचा बॉल अक्षरशः त्यावरती हुक केलं. चेंडू मात्र कव्हर पॉइंटला निघून चाललाय. सर इस्सा कव्हर बॉडीला करतो क्लिअर. चौकार 4 धाबा. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि 6 चेंडू धावसंख्येची टोटल्स मध्ये जाऊन पोहोचली आहे. विदाउट विकेट लॉस ऑफ टीम जांताराचा हिवाली 19 या संख्येवरती. त्याआधी घेऊयात ब्रेक देऊयात डितेला संधी ऐकूयात सुमधुर संगीत.
ग्रामीण क्रिकेट नुकताच आपण पाहू शकाल की खऱ्या अर्थ उपसरपंच ट्रॉफी अकलोली या ठिकाणी कंप्लीट झाली 51 पाहू शकाल उपसरपंच यतीन पाटील यांच्या माध्यमातून 11 तारखेपासून पाहायला मिळणार आहे अप्रतिम क्रिकेट भिवंडी विभागातील 1,35,000 स्पर्धा तुमच्या भेटीला येते मैदान असणार आहे शिंबीपाड्याचं मैदान अतिश कदम यांच्या माध्यमातून क्रिकेटचा धुमासर पाहायला मिळणार आहे भिवंडी तालुक्यातील खूप साऱ्या स्पर्धा ऑन झाल्यात चला थोडं स्पीडअप करा पंच दर्शवत आपल्याला टीम कोणी थोडंसं जास्त वेळ घेते कारण टाइम इज मनी मनी इज टाइम हे खूप महत्वाचं आयुष्यामध्ये कारण तुम्ही वेळ आणि काल थांबू शकणार नाहीयेत कारण बदल हा निसर्गाचा नियम जरी असेल तरी सूर्य मात्र उगवण्याचं काम करतो पूर्वेकडे तर मावळचं काम करतो पश्चिमेकडे बॉलिंग मागवरती आलाय गोलंदाज पार्थ और क्रमांक 2 पडू म्हणतो ना सेकंद नाही मिनिट बदलते दिवस नाही रात्र बदलते स्वप्न नाही साकार न बदलते दिवा नाही वाद बदलतीये पण मित्रांनो सर्व काही आता बदललं गेलंय जाता मॅचच्या दिशेनं दोन्ही बॅटर मैदान शॉटमध्ये संदीप सायकल पारचा पहिला बॉल इथे फक्त बॅट डुब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॉलला पाहिलंच नाही बेधुंद लढा कारण तुम्हाला पहिल्यांदा बॉलला पाहावं लागेल त्यानंतर तुमचं स्टँड जाणून घ्यावं लागेल फुटवर झोन असेल बॅकवर्ड असेल त्यानंतर मग तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला असाल किंवा शफळून खेळण्याचा प्रयत्न कराल त्याआधी मध्ये बॉलला पाहणं खूप गरजेचं आहे एक इथे चांगला बॉल स्लोअरला प्रगती दिली गेली आहे पण म्हणतो ना फिंगर मुवमेंट इज अ कम्प्लीट क्रिकेट यावेळी नक्कीच बॉल यावेळी चांगला असतो की ऑन साइडला उडवले बॉलला त्या ठिकाणी फील्ड होत्याला पाहायला मिळते गोल आकाराचं मैदान सहानुभूती देते एक्स्ट्रा कव्हर पाहू शकाल स्क्वेअर पाहू शकाल बॅकवर्ड पाहायला मिळते 5D पाहू शकाल ऑन साइड मिडन एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थर्ड मॅन डीप हे सर्व क्षेत्र पाहू शकाल आणि अप्रतिम मध्ये क्रिकेट असताना एक चांगलं मैदान कमांड करायचं तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेत सिम्बॉल एकच आहे कृष्णा बडीनाथ स्मृती चषक 2026 कृष्णा 11 या माध्यमातून स्पर्धा 3 दिवसांमध्ये पाहतोय यावेळी कव्हर पॉइंटला बॉलला उडवलाय एक्स्ट्रा कव्हर वरनं बॉल इथे निघून जाईल सरळ मात्र मस्तकाला दस्तक देत वेल ट्राय प्रयत्न खूप चांगले होते असं म्हणतात ना आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा फळ त्या ठिकाणी मिळत असतं इथे मध्ये प्रयत्न चांगले होते मात्र त्या इफेक्ट पाहू शकाल लास्ट मोमेंटला शेड्यूल फक्त लँड नाही ते खऱ्या तर मध्ये आतमध्ये ढकलण्याचं काम केलं होतं मात्र सरळ चेंडू निघून गेला सर एक्स्ट्रा कव्हर बॉन्डीवर षटकार 6 धावा जाऊन पुसती 26 या संख्येवरती प्रिन्स मुबीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र स्पर्धेला मात्र लाईक करत असताना पाहू शकाल एक चांगले क्लिअरिटी चांगला आवाज इथे मात्र इनसाइड कव्हर खेळायचा होता पण खूप चांगला होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये टेम्परामेंट पाहायला मिळाली नाही सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथे मात्र शिवनं कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28 या संख्येवरती आहे 65 धावसंख्या इथे बनवायची आहेत और क्रमांक सेकंड प्रगती पथावरती आहे आणि त्यातील आतापर्यंत 4 बॉल दिस कंप्लीट 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय बॉल क्रमांक 5 स्पर्धेमध्ये पाहतो एक चांगल्या पद्धती कॅप्टन बी पाहायला मिळते स्ट्रॅटेजी पाहतोय तोटी पंच या स्पर्धेत पाहू शकाल की खऱ्या अर्थानं बालाबाडे आणि पाहू शकाल शाब कराले असे दोन्ही ऑफिशियल पंच क्रिकेटचा खूप सारा अनुभव असं म्हणतात ना एक्सपिरियन्स असं बेस्ट टीचर कारण ज्याकडे क्रिकेटची गुरु केली आहे ना त्याने सर्वस्व निर्माण केले क्रिकेटमध्ये स्पॉट थोडासा मात्र वापर करायचा प्रयत्न होता व्हाईट बॉल एनफ लेंथ फरकेटली जाते मोस्टली तुम्ही म्हणाले क्रिकेटमध्ये काय महत्वाचं आहे कारण क्रिकेट भूतकाळ भविष्यकाळात जाणारा खेळ नाहीये फक्त वर्तमान स्ट्रॅटजी आहे तुम्ही काय केला होतात काय करू शकतात याला महत्व नाहीये 4 बॉल दिस कंप्लीट 4 चेंडूचा केली ते कंप्लीट झालाय खूप साऱ्या स्पर्धा खऱ्या अर्थानं 2025 मध्ये 16 ऑक्टोबरला पहिला बॉल जो मात्र डिलिव्हर झाला पालघर जिल्ह्यातील जेडीस प्रतिष्ठान अब्जेच्या मैदानी त्यानंतर मात्र ग्रामीण क्रिकेटला 2025 आणि 26 ची सुरुवात पाहायला मिळाली तो पहिला बॉल तिथे डिलिव्हर झाला जेडी प्रतिष्ठान अब्जे मग त्यानंतर भिवंडी वसई अनेक फॉर्मॅट मॅचेस पाहायला मिळाल्या मग ग्रामीण क्रिकेट थोडंसं मात्र भरलं गेलं मग डे नाईट स्पर्धेमध्ये पाहू शकाल नुकताच झाली डिंगडॉंग वडवली स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रमोशन यांच्या माध्यमातून ती देखील आम्ही कंप्लीट केली खूप साऱ्या स्पर्धा अजून बाकी आहेत थोडंसं ऊन वाढते मात्र नाईट स्पर्धेला तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल हॅलो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असेल कुठल्या प्रकारचा दबाव आणि प्रेशर आणू नका कारण मी म्हणतो ना आयुष्यामध्ये जेव्हा आपण संकट येते देवाकडे हात पकडली जाते आणि मैदानामध्ये क्रिकेटच्या पंचाकडे दात मध्ये जाते जो निर्णय असेल तो दिला जाईल इथे कारण दोन्ही ऑफिशियल पंच आहेत
पंचांची वाद घालू नका इथे मात्र तो निर्णय असतो तुम्हाला नक्कीच मान्य करावा लागेल. ऑलमोस्ट तुम्ही क्रिकेट खेळताना खऱ्या अर्थात पंचांकडे खूप साऱ्या पद्धती कारण एक सान आणि जॉब करतात सर. उन्हाच्या रखरखीत उभं राहणं मग त्यांचं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचणं पंचांची निर्णय नक्कीच अंतिम असेल. तर नक्कीच या ठिकाणी हिटबॉलचा इशारा या ठिकाणी नक्कीच सिग्नल जारी झालाय. ऑफिशियल पंच तुम्ही माझं प्रत्येक वेळेमध्ये नक्की त्यांच्यावरती कुठलाही दबाव टाकू नका मित्रांनो कारण खऱ्या अर्थानं मी म्हणतो ना की पंच हे सर्वात मोठं माझा अनुभव असणारं व्यक्तिमत्व असतं आणि आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकून पूर्णपणे ते मात्र मैदानी पाहणी नाही खऱ्या आपल्याला दिसून देत असतात आणि म्हणतो ना की खऱ्या अर्थानं क्रिकेटचे देवता देखील त्याला संबोधले जातात. जेव्हा तर मागच्या दिशेनं अगेन तयार गोलंदाजी मार्कवरती असताना 5 बॉल दिस कंप्लीट इथे मध्ये 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजुरी मात्र 2 बॉल बाकी धावसंख्या टोटल पाहायला मिळते. अगेन तयार यावली मोठा असतो खेळायचा होता खूप चांगलं नंतर फेस देखील त्या पद्धतीने मात्र फिनिश आला नाही. एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 रन ऑन कार्ड. तिसऱ्या धावसंख्या अजूनही मात्र 35 धावा बनवायच्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहतोय अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 35 धावा बनवायच्या विजयाकरता ऑलमोस्ट बनू शकतील कारण आतापर्यंत 2 ओव्हर्स मध्ये 11 बॉल मध्ये 30 धावा कन्वर्ट केल्यात. टीम मात्र जाणतारा झैवालच्या दोन्ही बिग बॅटरनं जीवन असेल किंवा संदीप असेल एक चांगली पार्टनरशिप झाली आहे. 30 रन्स अंतिम बॉल इथे सरळ इसा कव्हरला बॉल आज गुड फील्ड बॅट्समन ऑफ द फील्ड इज टू टॉप एट अप्रतिम फील्ड पाहायला मिळते. सिंगल डाई 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले. दुसऱ्या स्पेल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मध्ये जाणतारा झैवाली 32 या धावसंख्येवरती तर 12 मध्ये बनवायच्या 33 धावा. ते षटकामध्ये पाहू शकाल 16.50 ची सरासरी आहे. इथे मात्र बनतील की काय त्या मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी ऐकूयात का बॉट डीजे. मानस या ठिकाणी पाहू शकेलीच गोलंदाजी मागपत्या पहिला बॉल डिलिव्हर केला व्हाईट बॉल निशान गोलंदाजी लेग थोडंसं मिस करण्याचा पाहायला मिळाला. तिने सर्वांचं काम केलं म्हणजे जीवनची बारीक पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 8 बॉल 26 रन जीवन घालतं. संदीप आतापर्यंत 4 बॉल आणि 4 धावसंख्या घेतोय. एका साईडनं फिनिशिंग तर एका साईडनं बाकपट पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धती पार्टनरशिप आहे. वॉटर बॉल परफेक्ट वन पेस ऑन डिलिव्हरी इथे मात्र 23 तरार पाहायला मिळाला. बॉल डिलिव्हर केलाय बॉलला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. जर कमबॅक करायचा आहे तर इथे मग तुम्हाला थोडंसं डॉट आणि विकेट जावं लागेल. जयरमर कोणी एक चांगल्या पद्धती 65 धावा पहिल्यांदा मात्र बॅटिंग करताना स्टार्ट दिली गेली. त्यात मात्र बॉलिंग मार्क वरती आता स्तारा डिफेंड करायचं काम करते. मात्र आतापर्यंत जीवन हार्ड बॉक्समधनं बॅटिंग करतोय. आतापर्यंत 28 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं आल्या. तर जीवन पुणेच्या सायकल एंड वरती आहे. सेकंड बॉल हा देखील इथे मात्र क्रॉस द रँक खेळायचं आहे. आडव्या बॅटनं खेळायचं आहे तर पहिलं तुम्हाला मात्र बॅकफुटला जावं तुम्हाला स्टँड द्यावा लागेल.
कारण मोस्टली या मॅच मध्ये तुम्हाला थोडीशी हालचाल करावी लागेल, कारण क्रीजवरती उभं राहून शक्य काय मिळणार नाहीये, कारण जागेवर कोणती गोष्ट प्राप्त होत नसते, त्याला तुम्हाला थोडंसं अग्रेसिव्ह करावं लागतं. मग पुढे जाऊन खेळणं खूप गरजेचं असतं. आतापर्यंत पहिला बॉल वाईट, नंतर त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केले गेले. बॉल क्रमांक 3 वाट बॉल, काय जबरदस्त एक्सटेंडेड डिलिव्हरी, चेंडू तर पाहू शकाल प्रेशन दिली जाते गोलंदाजी मार्क वरती असताना. गोलंदाज पाहू शकाल मिस्टर मानस ज्याचं नाव आहे. खरं अर्थानं मानस पद्धतीने गोलंदाजी केली आहे, कारण 12 मध्ये 33 बनवायचे होते बॉलिंग ट्रॅक वरती. आला पहिला बॉल वाईट येतला, मग त्यानंतर 3 बॉल इज डॉट. आता परफेक्ट अट्रॅक्शन आणि अट्रॅक्टिव्ह पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती असताना. बॉल क्रमांक 4 या ठिकाणी या बॉलला उडवलंय वन साइडला. इथे मात्र सेल हे प्रेशर होतं थोडंसं. 3 बॉल थोडंसं सगल करतो बॅटर जीवन. त्यानंतर नक्कीच फर्स्ट विकेट डाऊन परतावा लागेल जीवनला. पहिल्या विकेटचं बदल, पहिली मात्र सफलता खुनी टीमच्या नाबावरती. कबाडीचे सर्वात विजय खऱ्या अर्थानं ठाणे आणि कल्याण डोंबिवलीकर खऱ्या अर्थानं क्रिकेटपासून दूर झाले, कारण एकच नाद बैलगाडा शर्यत, आणि सध्या तरी मात्र त्याला प्राधान्य देते. एकच वेळात पाहू शकेल की आता क्रिकेटपासून दूर झाले आणि कल्याण डोंबिवलीकर खऱ्या अर्थानं मात्र नक्कीच पाहू शकाल की बैलगाडा शर्यतीमध्ये गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तनिष, थोडंसं मात्र लेग स्टंपला पाहू शकाल. व्हाईट बॉल, गुड डिसिजन पाहू शकाल. नक्कीच दोन्ही ऑफिशियल पंचमी पणापासून खऱ्या अर्थानं म्हणे की खऱ्या अर्थानं म्हणतात ना की ज्या पण डिसिजन देताना अप्रतिम डिसिजन आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. अक्षरशः इथे दबाव प्रेशर आणलं गेलंय. कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज मानस खेळणं. यावेळी मोठा असो खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे, बॅकपॅडम पंच करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे सेलला संधी होती. इथे मात्र चांगली फील्ड पाहायला मिळतीये. म्हणतात ना पकडो कॅच चितो मॅच, झेल छुटा सपना टुटा. मोठा स्ट्रोक होता, कारण हवेचा जो थोडंसं पाहायला मिळत नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. कबाड विभागातले मैदान जरी असेल तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि वाडा ते भिवंडी हायवेवरील मैदान पाहतात, आणि खऱ्या अर्थानं तीच शोभा या स्पर्धेची आहे. आणि स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट केलाय मानसनं. अंतिम बॉल फेस करण्याकरता तयार. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं कंप्लीट झाले. धावसंख्या टोटल मध्ये जाऊन पोहोचली आहे 35 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता 6 मध्ये बनवायच्या, त्यामध्ये 30 रन्स, 6 बॉल आणि 30 रन इन द मॅच. जाणतारा झैवाली आता पूर्णपणे पाहू शकाल. इथे 31 धावांची अजूनही गरज आहे 6 मध्ये. बनतील की काय त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. ऐकूयात डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहू शकतो तिथे मात्र विकेट्स देखील नव्हती, 13 धावा आल्या. मग त्यानंतर मानस गोलंदाजी मार्क वरती आला, तिथे मात्र पाहिलं 1 विकेट्स आणि धावा फक्त त्या ठिकाणी 3 आपल्याला पाहायला मिळाला. 2 पाहू शकाल की वाईट स्वरूपात आल्या. एक्स्ट्रा धावा आता पण दिल्या गेल्या मानसनं. आता मात्र प्रेशर दबाव असेल ती मात्र जाणतारा झैवालीवरती, कारण 6 बॉल 31 धावा बनतील की काय, बनू शकतील. 6 मध्ये 42 धावा गेल्याच स्पर्धेमध्ये पाहिल्या होत्या वाडा टेनिस बॉल मध्ये. अक्षरशः मात्र एका साईडनं मुसारने तर एका साईडनं गणेशपुरी, आणि तिथे मात्र 42 धावा ठोकल्या होत्या अशोक जाधवनं. षटकार आले, त्यानंतर मात्र नो बॉल वरती षटकाराला समीकरण बदललं गेलं. पण म्हणतो ना क्रिकेट हे असं खेळ आहे की तिथे काय घडेल सांगू शकणार नाहीये तुम्ही ना आम्ही. गोलंदाजी मार्क वरती जीत पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. 6 बॉल 31 धावांची गरज विजयाकरता जाणतारा झैवाली. यावली फ्लिनचा बॉल फ्लॅटेड पाहायला मिळाला, पंच दर्शवतानाच व्हाईट बॉल. हाफ ट्रॅकेट मध्ये थोडं गोलंदाजी मार्क मध्ये प्रयत्न होते, थोडंसं जास्त त्या ठिकाणी हाईट द्यायचा प्रयत्न केला गेलाय. आणि आतापर्यंत पहिली सिंगल ही मात्र अतिरिक्त स्वरूपाने आली आहे. आता इथे मात्र बनवायच्या 30 रन्स 6 बॉल वरती. 30 धावांची गरज विजयाकरता 6 मध्ये. प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच ऑन आहे. मैदानामध्ये पाहू एका साईडनं हिवाली तर एका साईडनं खोणी. पहिला बॉल परफेक्ट पाहू शकाल, टायमिंग प्रॉपर, लाजबाब स्ट्रोक, बॉल फेकून दिला गेलाय. षटकार 6 धावा.
बनवायच्या 24 विश्व आकडा 24 रन्स ऑन द कार्ड पाहू शकते मध्ये बनतील की काय पहिला मोठा स्ट्रोक आलाय ऑन साइडला खेळला गेला बिग बॅटर त्यांनी बॅट मधनं यावली मोठापटका खेळायचा होता ऑन साइड पाहू शकते तिथे मदत सिंगल्स करता एकदा दुसऱ्या धाबीचा प्रयत्न कर स्ट्राईक हवी आहे बिग बॅटर फिनिश करू शकेल या करता आणि स्ट्राईक त्याला मिळतीये 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या तर 4 मध्ये 22 बनवायच्या 65 धावांचं लक्ष पाहतोय थोडं म्हणतो ना की खऱ्या अर्थाने कमबॅक केव्हा होऊ शकेल जेव्हा तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल इथे पत्र आत्मविश्वासामध्ये थोडं तब्दील केलं गेलंय गोलंदाजी मार्कवरती होतं प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी लास्ट अगेन्स्ट मिस्टर जितला पण पाहतोय खुनीकडनं तर बॅटर पाहू शकेल लगेच मैदानाच्या आतमध्ये तनिष नावाचं बॅटर परफेक्ट इथे मात्र मिडॉनला खेळायचा प्रयत्न होता थोडीशी अपील त्या ठिकाणी स्ट्रॉंगली झालीच नाहीये परफेक्ट पण पाहू शकेल ती नेस्त्यांच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न होता हाईट पाहायला मिळाली परफेक्ट पण पर्यंत डिलिव्हरी पाहायला मिळते आतापर्यंत त्या ठिकाणी 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि जसं की टोटल तुम्ही पाहतात 44 या संख्येवरती 65 धावा कशा पद्धतीने बनतील यावरती पत्रकी फोकस केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये बॉल क्रमांक 4 इथे मात्र इंटू द गॅप मध्ये बॉल निघून चालाय 2 दिवसांमध्ये बॉल निघून जाईल इंटू द गॅप इज अ क्लिअर बॉन्ड इज हिअर चौकार 4 धावा असं की जाऊन पोहोचते फलकावरती 48 या संख्येवरती 2 मध्ये आता 18 बनवायच्या बॉल क्रमांक 5 लावून द कार्पेट जास्त काय मिळणार नाहीये एक चांगल्या पद्धतीचे कमबॅक पाहायला मिळाला पहिल्यांदा मात्र म्हणजे टॉस आणि हरला असेल तरी मात्र बॅटिंग केली 65 धावा खूप मोठी टार्गेट बनवलं गेलं आणि इथे डिफेंड करायचं काम देखील केलंय गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाज पण जितला पाहतोय एक बॉल 17 धावेची गरज त्यानंतर नक्कीच सेकंड ओव्हरची पहिली बॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोनटके अगेन्स्ट पाहू शकत नक्कीच एक गवदेवी काजू बंधन पडावी यांच्यामध्ये यानंतर होणारी मॅच एक चांगली क्वालिटी असं म्हणतात ना की मित्रांनो लोकांना आवडते ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल लोकांना आवडते ते कराल ना तर प्रोडक्ट म्हणून स्वतःला आवडते कराल ना तर आयुष्यामध्ये ब्रँड म्हणून जगाल नेक्स्ट बॉल अंतिम बॉल फेस करण्याकरता तयार राईट आर्म ना परफेक्टलीचा बॉल पाहायला मिळाला हाफ ट्रॅकर पद्धतीनं इथे मात्र स्पेल क्रमांक 4 कंप्लीट झालं बेस्ट ऑफ लक जर्मन खोनिमी या स्पर्धेमध्ये पण जिंकली आहे थोडंसं मात्र बॅटला खेळलं पाहायला मिळालं टीम मात्र नक्कीच जाणताना झैवाली स्पर्धेमध्ये आला चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं मात्र नाराज होऊ नका कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये एकदा हारलात म्हणून क्रिकेट संपणार नाहीये एखाद्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला नाहीत म्हणून क्रिकेट संपणार नाहीये तर आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर मानस ठरतो